नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 13 ज्याचे नाव आहे नफा व तोटा. आता या भागात आपण सराव संच उरलेला सोडवणार आहोत, ज्यात आपण एकूण खरेदी किंमत काढतो. आता खरेदी किंमत खरं तर वस्तूची आपण एखाद्या व्यापाऱ्याकडून किंवा एखाद्या कारखान्यातून जेव्हा वस्तू विकत घेतो, ती खरेदी किंमत नसते. खरेदी किंमत ही रस्त्याने येताना जितका काही खर्च झाला तीही त्यात जोडली जाते. तेव्हा आपल्याला पूर्ण खरेदी किंमत मिळते. आणि मग त्याची बरोबरी आपल्या विक्री किंमतीबरोबर करायची. तेव्हा आपल्याला कळते किती नफा किंवा किती तोटा झाला ते. तर याच वरती आधारित हा सराव संच आहे. तर चला सुरू करूया उर्वरित प्रश्नांना या सराव संच 32 मधल्या. सराव संच 32 प्रश्न क्रमांक 4. कुसुमताईंनी 700 रुपयांना एक कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. पहा, एक कुकरची किंमत आहे 700 रुपये, असे 80 कुकर खरेदी केले आणि त्यासाठी वाहतूक खर्च 1280 रुपये इतका आला. म्हणजे इथपर्यंत सगळा खर्च आहे. आता त्यांनी एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा? तर पहा, आपल्याला खरेदी किंमत इथपर्यंत आपल्याला खरेदी किंमत मिळेल. त्यापुढे त्यांनी सांगितले आपल्याला त्यामागे 18,000 रुपये नफा हवा, म्हणजेच एकूण विक्री किंमत आपल्याला अशी काढायची ज्यात आपल्याला 18,000 रुपये इतका नफा मिळेल. लक्षात घ्या, नफा याचं सूत्र काय आहे? नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आपल्याला काढायची खरेदी किंमत, जेणेकरून आपल्याला 18,000 रुपये नफा मिळेल. म्हणजे नफ्याची किंमत दिलेली आहे, खरेदी किंमतीची किंमत माहिती आहे. मग काय करायचंय? खरेदी किंमत उजव्या बाजूकडून जी वजा आहे ती डाव्या बाजूला नेऊन अधिक करा. कशावर अधिक करायची? या नफ्याबरोबर. तेव्हा आपल्याला कळेल एकूण विक्री किंमत किती झाली. परंतु आपल्याला ती 80 कुकरची विक्री किंमत मिळेल. आपल्याला प्रत्येक एकेका कुकरची विक्री किंमत काढायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? 80 ने उजव्या बाजूस भागावं लागेल. तेव्हाच आपल्याला कळेल एका कुकरची विक्री किंमत किती असेल ती. तर चला आपण सुरू करूया आपल्या प्रश्नाच्या उकलला. सर्वात पहिले आपण खरेदी किंमत किंवा एकूण खरेदी किंमत किती असेल किती झाली ती आपण पाहू. आता बघा, एका कुकरची किंमत आहे 700. असे 80 कुकर विकत घेतलेत. मग आपल्याला 80 कुकरची किंमत कशी काढता येईल? एका कुकरची किंमत गुणिले 80 कुकर, म्हणजेच 80 कुकरची खरेदी किंमत कशी आहे? एका कुकरची किंमत आहे 700 रुपये गुणिले 80, म्हणजे ही आहे 80 कुकर. एकूण झाले किती? 56,000 रुपये. आता हा झाला काय? कुकर खरेदीची रक्कम. आपल्याला काढायची एकूण खरेदी किंमत. तर ती कशी काढतात? आपली ही खरेदी किंमत 80 कुकरची खरेदी किंमत जी आहे 56,000 रुपये, यात वाहतुकीचा खर्चही आपल्याला जोडावा लागणार. तर तो आहे 1280 रुपये. आता ह्या दोघांची बेरीज केली तेव्हा आपल्याला उत्तर किती मिळाले? रुपये 57,280. म्हणजेच एकूण खरेदी किंमत झाली आपली वाहतूक खर्च आणि कुकर खरेदी किंमत यांची एकूण खरेदी किंमत किती झाली? 57,280. आता आपल्याला नफा किती हवा आहे? 18,000 रुपयांचा इतका. मग नफा आपल्याला माहिती आहे, खरेदी किंमतही माहिती आहे, मग विक्री किंमत काढावी लागेल ना. मग आपल्याला सूत्र काय? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. पण खरेदी किंमत वजा आहे तर ती खरेदी किंमत उजव्या बाजूला वजा आहे, ती डाव्या बाजूला नेल्यावर अधिक होणार. कशाबरोबर बेरीज होणार त्याची? नफ्याबरोबर. मग आपण इथे पहा, त्यांनी सर्व कुकर यांची किंमत कशी काढली, विक्री किंमत कशी काढली? तर नफा जो आहे 18,000 रुपये आणि खरेदी किंमत जी आहे 57,280, या दोघांची बेरीज केली तेव्हा ते आपल्याला मिळाले हे एकूण 80 कुकर 75,280 रुपयांना विकावं लागेल. लक्षात घ्या, एकूण सगळे 80चे 80 कुकर आपल्याला 75,280 रुपयांना विकावं लागेल, तेव्हाच आपल्याला 18,000 रुपये इतका नफा मिळेल. आता पुढे आपल्याला खरं तर 80 रुपये 80 कुकरची खरेदी किंमत, आपल्याला इथे खरं तर 80 कुकरची विक्री किंमत नाही काढायची. आपल्याला काढायची एका कुकरची विक्री किंमत, जेव्हा आपल्याला 18,000 रुपये नफा होईल. तर कसे काढणार? 80 कुकरची समजा विक्री किंमत आहे 75,800 रुपये. तर एका कुकरची काढण्यासाठी काय करावं लागेल? ह्या 80 ने उजव्या बाजूच्या संख्येला भागावं लागेल. म्हणजेच काय? 75,280 भागिले 80 करावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल एका कुकरची विक्री किंमत.
किंवा दोन्ही बाजूला 80 ने भागावं लागेल. कारण आपण समीकरणामध्ये पाहिले होते, आपण जेव्हा कुठलीही क्रिया करू तेव्हा दोन्ही बाजूला करू. तेव्हा इथे समजा 80 ने भागले, तर इथेही सुद्धा 80 ने भागावं लागेल. तेव्हाच आपल्याला इथे उत्तर येईल 1. मग इथे 80 ने गुणले तेव्हा आपल्याला उत्तर काय आले? ₹941 इतके. याचाच अर्थ काय? कुसुमताईंना प्रत्येक कुकर ₹941 विकावं लागेल, तेव्हाच त्यांना 80 कुकर मागे ₹18,000 इतका नफा होईल. तर पहा, असे काढतात प्रश्नांची उकल. आता वळूया सराव संचातल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. इंद्रजीत यांनी ₹12,000 एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. पहा, एक फ्रीज आहे ₹12,000, तर असे किती फ्रीज खरेदी केले? 10. आता ते आणण्यासाठी त्यांनी ₹5,000 इतका वाहतूक खर्च केला. मग आपल्या आता वाहतूक खर्च या एकूण खरेदीमध्ये जोडावा लागणार. त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा म्हणजे त्यांना ₹20,000 इतका फायदा होईल. फायदा म्हणजेच नफा. म्हणजे मागे जो प्रश्न सोडवला त्यासारखाच हा प्रश्न आहे. तर पहा, याची उकल कशी काढायची ती. तर सर्वात पहिल्यांदा एका फ्रीजची किंमत आहे ₹12,000. तर अशा 10 फ्रीजची किंमत किती होईल? तर 12,000 गुणिले 10, तर ती झाली 1,20,000 इतकी. तर 10,000 फ्रीजची किंमत किती होईल? तर 12,000 गुणिले 10 म्हणजेच किती? 1,20,000 इतकी. आता ही फक्त फ्रीज खरेदीची किंमत आहे. आपल्याला एकूण खरेदी किंमत म्हणजे काय? त्यात वाहतूक खर्चही जोडावा लागेल आणि वाहतूक खर्च किती आला होता आपल्याला? 5,000. मग खरेदी किंमत अधिक वाहतूक खर्च केला तर आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळेल. तर ती आहे ₹1,20,000 अधिक ₹5,000 म्हणजे ₹1,25,000 इतकी झाली. म्हणजेच एकूण 10 फ्रीजची खरेदी किंमत झाली 1,25,000 इतकी. आता हे 10 फ्रीज विकून आपल्याला किती रुपये नफा पाहिजे? तर ₹20,000 नफा पाहिजे. आता नफा काढण्याचे सूत्र आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे आपल्याला हे फ्रीज अशा किमतीने विकायचे आहेत की जेणेकरून 10 फ्रीज विकल्यानंतर आपल्याला ₹20,000 नफा मिळेल. मग नफ्याचे सूत्र होते विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता खरेदी किंमत हे वजा आहे उजव्या बाजूला, ते जर आपल्याला डाव्या बाजूला न्यायचे असेल त्याची विरुद्ध क्रिया करावी लागते. म्हणजेच काय करावं लागेल? अधिक करावं लागेल. म्हणजेच नफा अधिक खरेदी किंमत. तर आपण केले, खरेदी किंमत आहे 1,25,000 अधिक नफा आहे 20,000, तर एकूण मिळून 1,45,000 आले. म्हणजेच काय? आपल्याला 10 फ्रीज एकूण 1,45,000 विकावे लागतील. परंतु या प्रश्नामध्ये विचारले आहे, आपल्याला एक फ्रीज असा कितीला विकावा लागेल जेव्हा आपल्याला ₹20,000 एकूण फायदा मिळेल? मग आपण काय करायचं? दोन्ही बाजूला आपण 10 ने भागले. तर इथे 10 ने भागले तर उत्तर आले 1 आणि इथे 10 ने भागले तर उत्तर आले 14,500. म्हणजेच काय? इंद्रजीतने प्रत्येक फ्रीज ₹14,500 विकावा, तरच त्याला ₹20,000 इतका नफा मिळेल. आता 6वा प्रश्न. ललिताबाईंनी ₹13,700 बियाणे शेतात पेरले. खते व औषध फवारणीसाठी ₹5,300 लागले आणि मजुरीसाठी ₹7,160 खर्च आला. मजुरी म्हणजे काय? आता फवारणीसाठी किंवा शेत बियाणे जमिनीत रोवण्यासाठी आपल्याला काही मजूर लागतात. तर त्या मजुरांना आपल्याला पैसे द्यावे लागतात. जितक्या दिवसाकरता ते काम करतील तितक्या दिवसाचे आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्यालाच म्हणतात मजुरी. तर ती आहे ₹7,160 इतका खर्च झाला. आता शेतातील धान्य विकून त्यांना ₹35,400 इतका मिळाले. म्हणजेच त्यांची एकूण विक्री किंमत झाली ₹35,400. तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा किती तोटा झाला हे आपण काढू. तर चला पहिले संपूर्ण खरेदी किंमत एकत्रित करू आणि त्याची विक्री किमती बरोबरी करू, तेव्हा आपल्याला कळेल नफा झाला की तोटा. आणि नफा झाला असेल तर आपल्याला सूत्र माहिती आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि समजा तोटा झाला असेल तर आपल्याला सूत्र माहिती आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर अशा प्रकारे आपल्याला त्याची किंमतही कळेल, जितका तोटा झाला किंवा किती नफा झाला ते. आता इथे पहा उकल कशी काढली. एकूण खर्च म्हणजेच एकूण खरेदी किंमत काढायची, तर ती कशी काढतात? बियाण्यांवरतील खर्च अधिक खते व औषधे फवारणीसाठी खर्च अधिक मजुरीचा खर्च. मग आपल्या बियाण्यांवरचा खर्च होता 13,700, औषधांचा खर्च होता 5,300 आणि मजुरीचा खर्च होता 7,160. तर हे एकूण मिळून आपले झाले 26,160 रुपये. याचाच अर्थ काय? एकूण धान्याची खरेदी किंमत झाली 26,160.
आता हे धान्य आपण विकले कितीला, तर ते झाले 35,400 रुपयाला. म्हणजे धान्य विकून मिळालेली किंमत म्हणजे विक्री किंमत आपली आहे 35,400. आता पहा 35,400 ही विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्तच आहे. खरेदी किंमत आहे 26,160. याचाच अर्थ काय, इथे लीलाबाईंना झाला आहे नफा. आता तो नफा किती झालाय कसा काढायचा, तर नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे 35,400 रुपये वजा 26,160 रुपये. तर ते झाले 9,900. तर ते झाले रुपये 9,240 इतके. म्हणजेच लीलाबाईंना 9,240 रुपये इतका नफा झाला. आता पहा शेकडा नफा शेकडा तोटा. शेकडा नफा म्हणजे काय, शेकडा तोटा म्हणजे काय. नफा किंवा तोटा यांची शेकड्यावरी ठरवताना त्यांची तुलना खरेदी किमतीशी करतात. म्हणजेच काय, आपण एखादी विक्री किंमत आपल्याला किती टक्के नफा झाला हे कसे काढतात, आपली विक्री किंमत ही आपल्या खरेदी किमतीशी आपण तुलना करतो. जेव्हा 10% नफा किंवा तोटा झाला असे म्हणतात, तेव्हा एकूण खरेदी 100 रुपये असल्यास नफा किंवा तोटा रुपये 10 रुपये असतो. म्हणजे आपण म्हणतो की मला 10% नफा झाला किंवा 10% तोटा झाला. याचाच अर्थ काय, आपल्याला ती खरेदी, आपल्याला ती वस्तू 100 रुपयाला विकली आणि त्यावरती 10 रुपये जास्त मिळाले म्हणजे नफा झाला आणि त्यापेक्षा 10 रुपये कमी मिळाले म्हणजे याचा अर्थ आपल्याला तोटा झाला. आता यावरती आधारित आपल्याकडे काही उदाहरण आहेत तेही सोडून पाहू. उदाहरण क्रमांक 1. अब्बासने 400 रुपयांची भाजी खरेदी करून ती 650 रुपयांना विकली. तर बलबीरने 300 रुपयांची फळे खरेदी करून ती 500 रुपयांना विकली. कोणाचा व्यवहारात जास्त फायदेशीर ठरला. तर पहिल्यांदा आपल्याला खरेदी काढावी लागेल आणि विक्री किमतीबरोबर त्याची तुलना करावी लागेल. तर आपल्याला इथे चलांचा वापर करावा लागेल. अब्बासाठी एक चल वापरू आणि बलबीरसाठी एक चल वापरू आणि दोन्ही चलांची बरोबरी करू आणि दोन्ही चलांची जी उत्तरे आली त्यांची आपण बरोबरी करू, तेव्हाच आपल्याला कळेल कोणाचा व्यवहार फायदेशीर ठरला. तर चला सुरू करूया या उकलला. पहा आपण काय लिहिले, अब्बासला 250 रुपये नफा झाला तर बलबीरला 200 रुपये नफा झाला. प्रत्येकाच्या खरेदीची किंमत मात्र वेगवेगळी आहे. तुलना करण्यासाठी नफ्याची शेकड्यावारी काढावी लागते. अब्बासचा नफा जर A% तर बलबीरचा नफा आपण B% मानू. नफ्याचे खरेदीच्या किमतीशी गुणोत्तर घेऊ, ते गुणोत्तर 2 रूपात मांडू, समीकरणे सोडू, समीकरणे मिळवू आणि ती सोडू. तर पहा आपल्याला A% इतका नफा झाला असे पकडले तर A/100. आता कसे काढतात, तर विक्री किंमत छेद आपल्याला खरेदी किंमत. तसेच आपण बलबीरचे बरोबर केले. B/100 बरोबर 200/300. आता इथे ह्या बाजूतून आपल्याला 100 काढून टाकायचे आहेत, कारण आपल्याला फक्त डाव्या बाजूला चल पाहिजे असते. तर आपण दोन्ही बाजूंना 100 ने गुणले, कारण समीकरण सोडवताना आपल्याला माहिती आहे जेव्हाही कुठली क्रिया करू ती समीकरणाच्या दोन्ही बाजूला करू, कारण समीकरणात संतुलन ठेवायचे असते. तेव्हा इथेही 100 ने आपल्याला काढायचे तर 100 ने दोन्ही बाजूला गुणले. तर हे 100 आणि हे 100 एकमेकांचे विभाज्य आहेत. हे 100 आणि हे 100 दोन्ही एकमेकांचे विभाज्य आहेत. तर मग ह्या डाव्या बाजूला उरला A, इथे डाव्या बाजूला उरला B. आता उजव्या बाजूला वळाले तर 250 गुणिले 100 भागिले 400. 400तले 2 शून्य आणि 100 मधले 2 शून्य गेले तर आपल्या उत्तर आले 250/4. तसेच इथे हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले तर आपले उत्तर आले 200/3. आता पहा मग त्यावरनं A चे उत्तर काढले तर आपल्याला ते भेटले 62.1/2 आणि B चे उत्तर काढले ते आपल्याला भेटले 66.2/3. तर B चे उत्तर काढले तर आपल्याला भेटले 66.2/3. तर याचा अर्थ B ची किंमत जास्त आहे, म्हणजेच काय, बलवीरचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला. आता घेऊया उदाहरण क्रमांक 2. सीमाने 800 रुपयांची भाजी खरेदी केली व 40 रुपये गाडी भाडे देऊन ती दुकानात आणली. म्हणजे 40 आणि 800 हे एकूण झाले खरेदी किंमत. सर्व भाजी विकून तिला 966 रुपये मिळाले तर तिला किती नफा झाला किंवा तोटा झाला, याचा शेकडा किती आहे. कसे काढायचे, सगळ्यात पहिले एकूण खर्च काढून घेऊ. तर शेकडा नफा किंवा तोटा काढण्यासाठी एकूण खरेदी काढू. तर एकूण खरेदी कशी करतात, तर मूळ खरेदी
जी आहे ती 800 रुपये आणि गाडी भाडे जे आहे 40, म्हणजे एकूण खरेदी किंमत झाली 840. आता नफा काढायचा तर काय करावं लागेल? आपल्याला विक्री किंमत वजून खरेदी किंमत वजा केली तर उरले 126, म्हणजे आपल्याला 126 रुपये नफा झाला. परंतु लक्षात घ्या, नफा आपल्याला शेकडा नफा काढायचा असेल तर काय करावं लागेल? नफा छेद एकूण खरेदी. तर इथे आपण मानले आपल्याला शेकडा वाय नफा झाला असे मानले. नफ्याचे एकूण गुणोत्तराशी गुणोत्तर घेऊन आपण इथे काय करणार? नफ्याचे एकूण खरेदीशी गुणोत्तर घेऊ आणि ते गुणोत्तर 2 रूपात मांडून समीकरण सोडवू आणि मिळवू. तर पहा, आपल्याला वाय शेकडा पाहिजे असेल तर वाय छेद 100 लिहितो, बरोबर खरेदी किंमत छेदात आणि विक्री किंमत अंशात. आता दोन्ही बाजूला आपण 100 ने गुणले तर हे 100 आणि 100 खरं तर एकमेकांचे विभाज्य आहेत. 100 ने दोन्ही बाजूला गुणले कारण समीकरणचे संतुलन ठेवायचे होते. आणि इथे आहे 126 गुणिले 100 छेदात 840. आता इथे समजा 12 ने भागले तर आपलं उत्तर बरोबर 15 इतके येईल. म्हणजेच काय? सीमाला शेकडा 15% इतका नफा झाला. तर पहा, आज आपण काय शिकलो? आज आपण सराव संच सोडवला ज्यात आपण एकूण खरेदी किंमत कशी काढतात ते पाहिले आणि त्या पुढच्या भागात आपण पाहिले शेकडा नफा किंवा शेकडा तोटा कसा काढतात. शेकडा नफा काढायला आपल्याला त्याची बरोबरी, विक्री किमतीची बरोबरी आपल्याला नेहमी खरेदी किमतीशीच करावी लागते. तेव्हाच आपल्याला कळतो किती टक्के शेकडा नफा किंवा किती टक्के तोटा झाला. आता आपण इथेच थांबू. यावरती आधारित काही उदाहरणे आहेत आणि सराव संच आहे, तो आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू. तोपर्यंत आपण इथेच थांबूया.